बीड जिल्ह्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक तरुण आणि तरुणीचं जोडपं होतं. या दोघा जणांची ओळख झाली होती. ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं होतं आणि दोघा जणांनी आता एकमेकांसोबत लग्न करायचं ठरवलं होतं. आता दोघा जणांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं, म्हणून या दोघा जणांनी प्रेम विवाह म्हणजे लव्ह मॅरेज सुद्धा केलं होतं. पण मात्र लग्नानंतर काही वर्षांनीच या दोघा जणांमध्ये मतभेद निर्माण झालेले होते. एकमेकांच्या सवयी ह्या आता आवडू लागल्या होत्या, नाही आवडू लागल्या होत्या, असे त्यांचे वादविवाद सुरू झालेले होते आणि हे आता नवरा बायको म्हणून एकमेकांसोबत वादविवाद घालत होते. पण मात्र आता नवरा बायकोमध्ये वादविवाद सुरू असताना याच्यामध्ये एंट्री झाली तिसऱ्या एका व्यक्तीची, म्हणजे तो जो नवरा आहे त्याचा जो मित्र आहे ते सुद्धा त्याच्या घरी जात होता, येत होता आणि या दोघा जणांचे भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत होता. पण मात्र ती जी बायको आहे तिला आता नवऱ्यापेक्षा नवऱ्याचा मित्रच आवडू लागला होता, कारण की तिला वाटू लागलं की नवरा त्रास देतोय, नवऱ्याचा स्वभाव चांगला नाही आणि त्याचा मित्र किती चांगला आहे, तो तिची कशा पद्धतीनं काळजी घेतोय. आता अशा पद्धतीनं दोघा जणांमध्ये तिसरा व्यक्ती आलेला होता आणि त्याच्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 31 मे 2026. 31 मे 2026 रोजी नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणारं लिंबा गणेश नावाचं गावाचा परिसर आहे आणि याच गावाच्या परिसरामध्ये एका रोडच्या कडेला मोटरसायकल पडलेली होती आणि त्या मोटरसायकलच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह सुद्धा पडलेला होता. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी मृतदेह बघितलेला होता. सुरुवातीला वाटत होतं की अपघात झालाय आणि अपघात होऊन गाडी रोडच्या कडेला पडली आहे आणि त्याच्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाला. जेव्हा या घटनेची माहिती जवळच्या लोकांना समजली, त्याच्या बायकोला समजली आणि जवळच्या मित्रांना समजली, ते तात्काळ त्या ठिकाणी धावून आले. त्यांनी ते मृतदेह उचलला, जवळच्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी नेला, पण मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. त्या अपघात झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. आता त्याची ओळख सुद्धा पटलेली होती आणि त्याचं नाव किरण सोनवणे होतं, अशी माहिती सुद्धा समोर आली होती. आता सुरुवातीला बघितल्यानंतर अपघात झाला, गाडी रोडच्या कडेला पडलेली आहे म्हणून पोलिसांनी जास्त काही लक्ष दिलं नाही. पण मात्र तोपर्यंत त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला होता आणि जेव्हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता तेव्हा मात्र पोलिसांना एक मोठा धक्काच बसला होता. ज्या प्रकरणाला पोलीस अपघात किंवा आजूबाजूचे लोक अपघात समजत होते तो अपघात नसून घातपात होता, कारण की पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सरळ सरळ समजत होतं की ह्या व्यक्तीचा मृत्यू अपघातामुळं झाला नाही तर गळा दाबल्यामुळं आणि श्वास गुदमारल्यामुळं झाला आणि त्याच्या शरीरामध्ये अल्कोहोलचं प्रमाण सुद्धा आढळलेलं आहे. मग आता एका व्यक्तीचा गळा दाबून मृत्यू झाल्यामुळं हा खूनच आहे असं पोलिसांना लक्षात आलं, म्हणून पोलिसांनी तांत्रिक तपास करायला सुरुवात केली आणि तांत्रिक तपास केल्यानंतर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला किरण सोनवणेचा, त्याच्या बायकोचा पोलिसांनी मोबाईल नंबर तपासला. जेव्हा मोबाईल नंबर तपासला तेव्हा समजलं की तिच्या संपर्कामध्ये या किरण सोनवणेचा एक मित्र होता आणि तो मित्र सुद्धा हिच्यासोबत वारंवार त्या अपघाताच्या काळामध्ये संपर्कामध्ये होता. पोलिसांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर, तांत्रिक विश्लेषण करून तपास केल्यानंतर तो जो आरोपी आहे त्या किरण सोनवणेचा मित्र, त्याचं नाव दशरथ आहे, त्याला पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे ताब्यात घेतलं, अटक केली आणि अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली. आता कसून चौकशी केल्यानंतर जेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण त्याला विचारलं तेव्हा समजलं की या संपूर्ण कटामध्ये त्यांच्यासोबत त्या किरण सोनवणेची जी बायको आहे ती सुद्धा सहभागी आहे. तिनंच तिच्या नवऱ्याला ठार करण्यामध्ये मदत केलेली आहे.
कारण की किरणचं आणि त्याच्या बायकोचं दोघा जणांचं लग्न 7 वर्षापूर्वी झालेलं होतं. दोघा जणांचा प्रेमविवाह होता. सगळं काही सुरळीतपणे सुरू होतं. पण मात्र लग्नानंतर दोघा जणांमध्ये खटके उडत होते, भांडणं होत होते आणि ह्याच भांडणाचा फायदा तो जो आरोपी दशरथ आहे तो घेत होता. आता हे तो दशरथ गैरफायदा घेत असल्यानंतर जेव्हा जेव्हा त्या महिलेचा नवरा घरी नसायचा, जेव्हा जेव्हा त्या आरोपीचा मित्र घरी नसायचा, तेव्हा तेव्हा हा आरोपी त्याच्या घरी जायचा आणि त्याच्या बायकोसोबत नको ते कृत्य करायचा आणि त्यांना आता एकमेकांसोबत अशा पद्धतीनं अनैतिक प्रेमसंबंध झालेले होते. ते दोघ जण एकमेकांना अशा पद्धतीनं भेटत होते. आता त्या बायकोनं तिच्या नवऱ्यासोबत प्रेमविवाह केला होता, पण मात्र तिनं आता नवरा सोडून मित्राचाच पटवला होता आणि त्याच्यासोबतच हे सगळे उद्योग करायला सुरुवात केली होती. मग आता त्यांच्या अनैतिक प्रेमसंबंधामध्ये नवरा अडसळा ठरत होता, म्हणून त्यांना त्याचाच काटा काढायचा प्लॅन केला होता आणि तारीख आली होती 31 मे 2026. त्या दिवशी त्यांनी काय केलं, संपूर्ण किरणला मारण्याचा प्लॅन केला. बायकोनं स्वतः त्याला त्या ठिकाणी चिकन खायचंय म्हणून त्याला चिकन राईस आणण्यासाठी घराबाहेर रात्रीच्या वेळेला पाठवलं. त्याच्या पाठीमागं त्याचा मित्र गेला. तिकडं दोघा जणांनी दारू पिली. दारू पाजून त्याच्या मोटरसायकलवर तो आरोपी बसला आणि मोटरसायकलवर बसल्यानंतर त्याच्याच गळ्यामध्ये असणाऱ्या रुमालाला त्याने त्याचा गळा आवळला. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्यानं त्याचा गळा सोडलाच नाही आणि जीव गेल्यानंतर त्यानं त्या ठिकाणी त्याचा मृतदेह रोडच्या कडेला फेकला. त्याच्या अंगावर त्या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा फेकली आणि कोणालाही वाटावं की हा घातपात नाही, अपघात आहे आणि आपल्याला कोणी ओळखणार नाही, आपल्यावर कोणाचं नाव येणार नाही, असा त्यांनी त्या ठिकाणी बनाव रचला आणि स्वतः त्या ठिकाणी त्याच्याच मित्राला घेऊन तो दवाखान्यात सुद्धा गेला आणि त्याची बायको सुद्धा त्या ठिकाणी आरडाओरडा करू लागली. तो सुद्धा रडू लागला, जणू काही घडलंच नाही. पण मात्र त्यांनी केलेल्या हा अनैतिक कृत्यामुळं त्यांचा जीवन आता उद्ध्वस्त झालेला आहे. त्यांनी एका व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करून स्वतःचं आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त केलेलं आहे. आता ते आरोपी, ती बायको जेलमध्ये जाणार आहेत, पण मात्र त्यांनी ज्या व्यक्तीचा खून केलेला आहे त्याचं संपूर्ण घर उद्ध्वस्त झालेलं आहे. अनैतिक संबंधाचा शेवट कशा पद्धतीनं होतो, काय होतो हे आपण वारंवार बघत असतो. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. या नेमक्या कशामुळे घडतायत, काय घडतायत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यास सुद्धा आवाहन करत असतो.